इयत्ता 9वी विषय इतिहास धडा 5वा शैक्षणिक वाटचाल. प्रस्तावना. मुलांनो, पाठाच्या नावावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपण या पाठात स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शैक्षणिक बदलांची आणि त्याच्यात झालेल्या संशोधनाची माहिती घेणार आहोत. यात आपण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यांचा विचार करणार आहोत. तसेच आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विविध संस्थांचीही माहिती घेणार आहोत. यावरून आपणास आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येईल. भारतातील शिक्षणाचा प्रश्न कठीण आणि गुंतागुंतीचा असून तो सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. हे आपणास स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली तेव्हा समजले. म्हणजे इसवी सन 1951च्या जनगणनेने त्याची कल्पना आली. पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण फक्त 17% होते. म्हणजे ज्यांना अक्षर ओळख आहे असे लोक एकूण लोकसंख्येच्या फक्त 17% एवढे होते. उदाहरणार्थ, देशाची लोकसंख्या जर 100 धरली तर 100रातील फक्त 17 लोकांना लिहिता वाचता येत होते. यावरून भारताची त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती किती बिकट होती ते लक्षात येते. परंतु भारत सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने पुढे साक्षरतेचे प्रमाण कसे वाढत गेले ते या तक्त्यावरून स्पष्ट होते. जनगणना वर्ष आणि साक्षरता प्रमाण 1971 34%, 1981 43%, 1991 52%, 2001 64%. वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की हे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले आहे. परंतु हे प्रमाण वाढविणे हे भारत सरकारपुढील मुख्य आव्हान होते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळूहळू बदल झाले. प्राथमिक शिक्षण. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करायच्या म्हटले तर सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून करणे गरजेचे होते. प्राथमिक शिक्षण म्हणजे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते ते शिक्षण होय. यामध्ये 1 ते 8वी या इयत्तांचा समावेश होतो. 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी म्हणजे प्राथमिक शिक्षण देशाच्या कानाकोपऱ्यात व खेड्यापाड्यात पोहोचविण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू-फळा योजना सुरू केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते. शालेय वातावरण उत्साही करण्याच्या भूमिकेतून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक साधनांची पूर्तता करणे म्हणजे शाळांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणे, प्रत्येक शाळेला सुयोग्य अशा 2 वर्गखोल्या, मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळे, नकाशे, खेळणी, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासारख्या सुविधांसाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार जलद गतीने होण्यास मदत झाली. 1994 मध्ये ही योजना विस्तारण्यात आली. संघटन, लवचिकता, अभ्यासक्रमात व्यवहारातील घटकांचा समावेश आणि विविध समाज स्तरातून आलेले विद्यार्थी या सर्वांचा विचार करून या योजनेत बदल करण्यात आले. 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली म्हणजे 3 वर्गखोल्या व 2 ऐवजी 3 शिक्षकांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. केवळ मुलींसाठीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच अनुसूचित जाती जमातींचे लोक ज्या भागात जास्त आहेत अशा भागात शाळा सुरू करणे, ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे या बाबींवर भर देण्यात आला. तसेच शिक्षकांची भरती करताना एकूण जागांच्या
50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. उदाहरणार्थ, एखाद्या शाळेत जर 10 शिक्षक असतील तर त्यातील 5 स्त्री शिक्षक व 5 पुरुष शिक्षक असणे आवश्यक झाले. 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह भारतातील इतर 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. यामध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता: प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, म्हणजे काही मुले वर्षाच्या सुरुवातीस शाळेत येत असत, पण हळूहळू त्यांचे शाळेत येणे बंद होत असे, हे रोखण्यासाठी प्रयत्न करणे. मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन करणे व शिक्षणाचे मूल्यमापन करणे, पर्यायी शिक्षण, शिक्षणासंबंधी समाजामध्ये जागृती करणे इत्यादी उपक्रमांचा यात समावेश होता. पोषक आहार राष्ट्रीय योजना 1995 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. त्यालाच मध्यान्ह भोजन योजना असेही म्हणतात. मुलांना मधल्या सुट्टीत शाळेत भोजन उपलब्ध करून देणे हे या योजनेचे स्वरूप आहे. शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शाळेतील उपस्थिती वाढावी, मुलांचे कुपोषण कमी व्हावे, मुलांना सकस आहार उपलब्ध व्हावा, यासाठी 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलांकरिता ही योजना राबवली जाते. माध्यमिक शिक्षण. मुलांनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळचे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार 1952 ते 53 मध्ये शासनाने डॉक्टर लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी मुदलियार आयोग नेमला. डॉक्टर लक्ष्मणस्वामी मुदलियार यांचेच नाव या आयोगाला देण्यात आले. यावेळी भारतात 11वी अधिक पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11वी अधिक 1 अधिक 3 असा शिक्षणाचा आकृतिबंध होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी केल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत. आयोगाच्या शिफारशी: शालेय शिक्षण 11 वर्षांचे असावे. त्यातील शेवटची 2 वर्षे उच्च माध्यमिक शिक्षणाची असावीत. परीक्षा घेताना मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरावीत. उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी, हिंदी व मातृभाषा या 3 भाषा असाव्यात. अध्यापन पद्धतीत तसेच ग्रंथालये आणि प्रयोगशाळा यात सुधारणा करावी. यासारख्या शिफारशी केल्या होत्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली होती. संपूर्ण देशभरात ही संकल्पना राबविणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे अवघड झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे येथे करण्यात आली. त्याचे मुख्यालय पुण्यातच आहे. या मंडळाचे प्रमुख कार्य 10वी व 12वीच्या परीक्षा आयोजित करणे हे आहे. परीक्षा मार्चमध्ये आयोजित केल्या जातात. निकाल जूनमध्ये घोषित केले जातात. हे मंडळ पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या त्यांच्या 9 विभागात 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा आयोजित करते. शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. या मासिकात शैक्षणिक बदल, माहिती आणि शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे उपक्रम यांची माहिती असते. आयोग. भारतातील हा 6वा शैक्षणिक आयोग 1964 मध्ये स्थापन करण्यात आला. डॉक्टर D.H. कोठारी या आयोगाचे अध्यक्ष होते आणि J.P. नाईक यांचे मोलाचे योगदान
या आयोगाचा आहे. यापूर्वीच्या आयोगांनी शिक्षणाच्या एका विशिष्ट स्तराचाच विचार केला होता. कोठारी आयोगाने मात्र शिक्षणाच्या सर्व स्तरांचा आणि अंगांचा विचार केला. भारतात शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी आयोगाने ज्या 3 गोष्टींवर भर दिला त्या म्हणजे अंतर्गत परिवर्तन, गुणात्मक बदल, शैक्षणिक सुविधांचा विस्तार या होत. या आयोगाचा अहवाल मोठा आहे. त्याची सुरुवात भविष्य काळात भारताचे भवितव्य वर्गखोल्यातून घडणार आहे या वाक्याने होते. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील आकृतिबंध 10+2+3 चा पुरस्कार केला. 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. कोठारी आयोगाने पुढील शिफारशी केल्या. एकच राष्ट्रीय शिक्षण पद्धत असावी. आयोगाने त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला असून मातृभाषा, राष्ट्रभाषा हिंदी व इंग्रजी या भाषा मुलांना शिकवाव्यात असे सुचविले. प्रथम पदवी पातळीपर्यंत मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे. इंग्रजी ही संपर्क भाषा म्हणून शिकवावी. शैक्षणिक संधीच्या विस्तारासाठी व शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचविले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे. सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढविणे अशा शिफारशी केल्या. महाराष्ट्र राज्याने या आयोगाने तयार केलेला 10+2+3 हा आकृतिबंध 1972 मध्ये स्वीकारला व 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा म्हणजे बोर्डाची परीक्षा घेतली. कोठारी आयोगाची शिक्षणाची उद्दिष्टे: लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन, शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता या आयोगाच्या सर्व शिफारशींबाबत देशभर चर्चा झाली. बऱ्याच शिफारशी देशभर मान्य झाल्या. या आयोगाच्या शिफारशींवर आधारित असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 साली भारताच्या लोकसभेने मंजूर केले. उच्च शिक्षण, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 1948 मध्ये एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाने आपला अहवाल 1949 मध्ये सादर केला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतातील उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे काम या आयोगाने केले. या आयोगाला विद्यापीठ शिक्षण आयोग असेही म्हणतात. विद्यापीठांना आर्थिक सहाय्य किंवा अनुदान देणे, विद्यापीठांचा दर्जा राखणे आणि त्यांच्यात समन्वय निर्माण करणे ही कामे देण्यात आली. कार्यपद्धती: या आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली, म्हणजे 5 वर्षांसाठी योजना आखायच्या व त्या योजना येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करायच्या. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून ते अनुदान सरकारच्या वतीने विद्यापीठांना वाटप करण्याचे काम आयोगाने स्वीकारले. विद्यापीठीय शिक्षणाचे नियोजन, अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्राच्या गरजांना प्राधान्य देणे, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे. या आयोगाने विद्यापीठांचा विकास करण्यासाठी विकास परिषदा स्थापन केल्या. पदवीनंतरच्या अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे म्हणजे B.Ed, M.Ed यासारखी केंद्रे काढली. नवी विद्यापीठे स्थापन करण्यात मोलाचे सहकार्य केले. भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. सुरुवातीला हा कार्यक्रम 1 तासासाठी दाखवला जात होता. जुन्या शैक्षणिक पद्धती सोडून शिक्षण क्षेत्रात होणारे नवीन बदल, संशोधन, प्रयोग यांची माहिती या कार्यक्रमात असे. मुलांनो, विद्यापीठीय शिक्षण म्हणजे 12वी नंतर घेतले जाणारे पदवीचे शिक्षण व त्यानंतर घेतले जाणारे पदव्युत्तर शिक्षण होय.
मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की 1965 मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी आणि ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, हा त्यामागील हेतू होता. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड या परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या विभागाने घेतली. काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे करण्यात आली. ही संस्था केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्व धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करते. हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्रातील संशोधन विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना म्हणजे अभ्यासक्रमात बदल करून नवीन पाठ्यपुस्तके तयार करणे या सर्व बाबींची जबाबदारी केंद्र शासनाने NCERT-कडे सोपवली आहे. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील राज्य सरकारला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERT करते. शिक्षकांस अध्यापन कार्यात उपयुक्त पडतील अशा मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण अध्ययन, अध्यापन तंत्रांचा विकास करणे, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करणे असे उपक्रम या संस्थेद्वारे राबविले जातात. तसेच राज्य सरकार आणि इतर शैक्षणिक संस्थांना शिक्षणाचे आदानप्रदान करणे, त्यांना सल्ला देणे, शालेय शिक्षणात बदल करणे यासारखी कामेही या संस्थेमार्फत केली जातात. भारतातील जवळजवळ सर्व शैक्षणिक कामांशी या संस्थेचा संबंध येतो. NCERT ही संस्था संपूर्ण विशेष माहिती. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की महाराष्ट्र राज्याची 1960 साली स्थापना झाल्यानंतर शासनाने राज्यामध्ये 1ली ते 7वी इयत्तांपर्यंतचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अभ्यासक्रमाचा मसुदा बनवण्याचे काम मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे सोपवले गेले. 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले आणि जर महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर व्हायचे असेल ते केरळप्रमाणेच महाराष्ट्रातही विविध शैक्षणिक धोरणे, उपक्रम, योजना राबविल्या पाहिजेत. मुलांनो, ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात. मॉन्टेसरी या पहिल्या बालकेंद्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या स्त्री होत्या. 1939 साली मॉन्टेसरी बाई भारतात आल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. ही दोन्ही ठिकाणे ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यांनी आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक, व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. मुलांनो, कुरणशाळा कशा सुरू झाल्या ते आपण पाहू. आदिवासी मुले शाळेत का येत नाहीत याचे कारण ताराबाईंनी शोधले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांना गुरे चरायला कुरणात जावे लागते. त्यावर ताराबाई म्हणाल्या, ठीक आहे, मुले शाळेकडे येत नाहीत तर मग आपण आपली शाळाच मुले असतील तेथे नेऊया. म्हणजे कुरणातच मुलांना शिकवले जाऊ लागले. यातूनच कुरणशाळेचा जन्म झाला. तसेच अंगणात सुरू झालेली शाळा म्हणजे अंगणवाडी होय. अनुताई वाघ या आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे त्यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते.
आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे म्हणजे लहान मुलांना सांभाळण्यासाठी व्यवस्था केली. बालवाड्या म्हणजे लहान मुलांसाठी शाळा, प्राथमिक शाळा, निरक्षर प्रौढ व्यक्तींना साक्षर करणे, अक्षर ओळख करून देणे यासाठी वर्ग सुरू केले. बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत.